इकडे भिवंडीतल्या नरपोली पोलीस ठाण्याची रेकी झाली आहे। गरीब नगरच्या अवैध मशिदीच्या कारवाईच्या बदल्याचा कट रचण्यात असल्याची माहिती समोर येते आहे। दहशतवादी कटाचा तपासात धक्कादायक खुलासा झालाय। आरोपी अशरफनं पोलीस ठाणे आणि पुलाचा फोटो पाकिस्तानला पाठवल्याची देखील माहिती समोर येते आहे। भिवंडीतल्या नरपोली पोलीस ठाण्याची रेकी झाल्याची माहिती समोर येते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक माहिती या संदर्भात? बघतोय की काही दिवसांपूर्वी काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि त्याचपैकी उत्तर प्रदेश एटीएसनं दानियल अशरफ आणि कृष्णा मिश्रा या दोघांना उत्तर प्रदेशमध्ये अटक केलेली होती। आपण बघतोय की यामधला जो दानियल अशरफ आहे त्याने जे भिवंडी मधलं जे नरपोली पोलीस ठाणे आहे त्याची रेकी करत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच्या फोनमध्ये 18 सेकंदाचा व्हिडिओ होता आणि त्यांनी तो पाकिस्तान स्थित हँडलर्सला हा व्हिडिओ देखील पाठवलेला होता। तपास यंत्रणांच्या मते आरोपींना पोलीस ठाणे व सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती गोळा करण्याचे निर्देश होते। जवळपास आपण बघतो की कथितरित्या शहाजाद भट्टी आणि तहरीक-ए-तालिबान यांच्या संबंधित हे दहशतवादी आहेत आणि यांना पैशांचा आमिष दाखवून आपण बघितलं तर मुंबईमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी आपण बघितलं तर संवेदनशील ठिकाणी रेकी करण्याचा आदेश देण्यात आलेले होते। त्याच अनुषंगानं भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची देखील रेकी त्यांच्या मार्फत करण्यात आलेली होती आणि तो उडवण्याचा घातपात होता की असा संशय आता या निमित्तानं उद्भवला जातोय। निश्चितच ऋतिक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर भिवंडीतल्या नरपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे।